नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत मस्त असं चिकन ग्रेव्ही, जे करायला अतिशय सोपं आहे। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं होतं। त्याला मी आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, धनेपूड, लिंबाचा रस, थोडंसं तेल, मीठ टाकून ते मॅरिनेट केलेलं होतं अर्धा पाऊण तास। ही टोमॅटोची ग्रेव्ही आणि कांद्याची ग्रेव्ही एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे। पहिल्यांदा आपण तेलामध्ये जी कांद्याची पेस्ट होती ती चांगली फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी 2 कांद्याची पेस्ट वापरलेली आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कांदा शिजवून घ्यायचा आहे चांगला या पद्धतीने, मग ते कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे जायला पाहिजे। बघू शकता तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये मी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे। ही पण मी 2 टोमॅटोची घेतलेली आहे। या पद्धतीने याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त असं दोन्ही मस्त शिजायला लागतं। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत। ही घरची ताजीच नवीन चटणी आहे। अतिशय सुंदर असा सुगंध सुटलेला होता, खूपच छान। आता हे चांगलं आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 3 ते 4 मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। करायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा, खूपच छान लागते। या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची आहे मंद गॅसवर। आता याच्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं आपण चिकन टाकायचं आहे। चिकन हे मॅरिनेट जितका वेळ कराल तितका वेळ ते छान लागतं आणि पटकन शिजतं। आता हे फक्त आपल्याला 20 ते 25 मिनिटात आपल्याला हे शिजून तयार होतं। आपल्याला याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे। याच्यावर चांगलं परतून घ्यायचं मोठ्या गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर आपल्याला ताटावर फक्त थोडंसं अर्धा ग्लास पाणी ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बघू शकते मस्त अशी आपली चिकन ग्रेव्ही तयार आहे। वरून चिकन मसाला टाकला